नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आज मी तुम्हाला शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने काय फायदे होतात ते सांगणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेवगाच्या शेंगा खाण्याचे आरोग्यदृष्ट्या अनेक फायदे आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे मधुमेह, संधिवात, बद्धकोष्ठता, हृदयरोग असे अनेक आजार व रोग शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने होत नाहीत. शेवग्याच्या मुळापासून ते पाने, फुले, फळे, बिया हे सर्व भाग औषधी आहे. शेवग्याचं झाड 300हून अधिक रोग बरं करू शकतं. म्हणूनच आयुर्वेदात शेवग्याला अमृत असं म्हटलेलं आहे. शेवग्याच्या ज्या शेंगा असतात त्याच्यात लोह, कॅल्शियम, विटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीनयुक्त मुबलक प्रमाणात आढळतात. शिवाय शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढतं, हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते आणि त्याच्या शेंगात जे असणारं कॅल्शियम असतं त्याने हाडं मजबूत बनवतं. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंग्याचं सेवन नक्कीच करतात. डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगा आवर्जून खातात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने पचनक्रिया देखील सुधारते. शिवाय शेवग्याच्या शेंगा वजन वाढवण्याच्या समस्येवर रामबाण आहेत. तर कृपया जर कोणाला वजन कमी करायचं असेल तर शेवग्याच्या शेंगा उपयोगी नाही आहे, पण वजन वाढू शकतं त्याने. तुम्हाला डायबिटीस असेल तर अशावेळी शेवग्याच्या शेंगा नक्की खा, त्याचा फायदा होतो. नंतर शेवग्याच्या शेंगा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहतो. शेवग्याच्या पानाचा रस असतो, तो रस आणि मध असं एकत्र घातल्यास आणि चाटण केल्यास त्याचा जर आपल्या डोळ्यात मोतीबिंदू असेल तर त्याला फरक पडतो. शेवग्याच्या केवळ शेंगाच नव्हे तर पाने, फुले, बिया, साल आणि मूळ हे सगळं औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. मधुमेह असणाऱ्या लोकांनी शेवग्याच्या शेंगाचा आवर्जून वापर करावा. खूप 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 फायदा होतो. शेवग्यांच्या पानाचा रस आणि नारळ पाणी याचे मिश्रण जुलाब आणि कावळी बरी करतात. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने मूतखडा बाहेर पडण्यास मदत होते. वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होते. यकृत म्हणजे लिव्हर निरोगी राहते. सायटिका म्हणजे सांधेदुखी होत नाही. पोटातील जंत नष्ट होतात. दातामध्ये जर कॅव्हिटी किंवा म्हणजे कीड लागली असेल दातांना म्हणजे पोकळी कॅव्हिटी जी म्हणतो ती होत नाही. शेवग्याच्या शेंगाचे सूप नियमित प्यायल्यास खूप पुरुष आणि महिला दोघांसाठीही वरदान आहे. शेवग्याच्या शेंगात असणारे फायबर्स बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर करतात. सर्दी, खोकला, कफ तसेच दम्याची समस्या असल्यास शेवग्याच्या शेंगाचे सूप नक्की प्या. शेवग्याच्या शेंगाचं सूप रक्त शुद्ध करण्यास पण मदत करतं. परिणाम त्याचा चेहऱ्यावर ग्लो येतो. तर असे अनेक फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि ह्याचा साईड इफेक्ट काहीच नाही. तुम्ही कितीही शेवग्याच्या शेंगा खाऊ शकता आणि पण त्याचा अतिरेक करू नये, कारण त्याने तुम्हाला फायद्याच्या ऐवजी तोटेही होऊ शकतात. म्हणून जर तुम्हाला असं हवं असेल तर थोड्या प्रमाणात खा. म्हणजे जर आपण बघतोच ना की एखादी वस्तू आपण अति तिथे माती मन आपल्याकडे रुजू आहे, तर तसं न करता प्रमाणात खा आणि हेल्दी राहा. आणि नेहमीप्रमाणे माझा व्हिडिओ आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.